आणि सुरुवात करतो एका आंतरराष्ट्रीय अपडेटने। अमेरिकन सिनेटने भारतासह 5 देशांवर रशियन तेल खरेदीमुळे 100% टॅरिफ लावण्याचं विधेयक मंजूर केलंय। याचा भारतीय शेअर बाजाराला आता फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आपण पाहतोय भारतावर 100% टॅरिफचं विधेयक अमेरिकेत मंजूर करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर याचा सर्वात मोठा फटका भारतीयांना तर बसणारच आहे, मात्र शेअर बाजाराला याचा सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश सर, अतिशय महत्त्वाची अपडेट, 100% टॅरिफ भारतावर अमेरिकेकडून लादलं जातंय। याचा आता भारतीय शेअर बाजारावरती नेमका कसा परिणाम होऊ शकतो? काहीच वेळामध्ये शेअर बाजार उघडताना आपल्याला पाहायला मिळतील आणि अमेरिकन बाजारामध्ये शुक्रवारी खूप मोठ्या प्रमाणावर तेजी होती, तर भारतीय बाजारामध्ये मात्र मंदी पाहायला मिळाली होती। आज आशियाई बाजार जे सकाळी खुले झालेले आहेत त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कोणतीही उलाढाल पाहायला मिळत नाही, ते स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र निश्चितच भारतीय बाजारावर टेरिफचा परिणाम जो आहे तो होताना पाहायला मिळाला। इतकंच नाही तर इराण आणि US मध्ये जे डील होणं अपेक्षित होतं युद्धबंदी संदर्भातलं, तेही झाल्याचं चित्र नाही, ते पुढे ढकललं गेलंय। याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर पाहायला मिळेल, कारण ऑइल क्रायसिस कायम असतील। इतकंच नाही तर आता व्यापाऱ्यांसमोरचं निर्यात धोरण जे आहे ते ठरवताना अनेक प्रश्न उभे राहतील। खूप मोठ्या प्रमाणावर निर्यातीवर याचा परिणाम होईल, IT कंपन्यांवर मोठा परिणाम होताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे शेअर बाजारामध्ये नकारात्मक अशा स्वरूपाचं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं। FISनं शुक्रवारी खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे 480 कोटी रुपयाची गुंतवणूक भारतीय बाजारात केली होती आणि इतकंच नाही तर DII जे भारतीय गुंतवणूक आहे त्यांनी सुमारे 250 कोटीची गुंतवणूक केली। मात्र आज निश्चितपणे नकारात्मक वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे। सोन्यात आणि चांदीमध्ये मात्र काही प्रमाणावर तेजी पाहायला मिळू शकते। नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय भारतावर आता 100% टॅरिफ अमेरिकेने लादलेला आहे, त्यामुळे शेअर बाजारात याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।